नमस्कार. श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण माळशिरस तालुक्यातील निमगाव या ठिकाणी आहोत. नागपंचमीच्या सणाचे औचित्य साधून या ठिकाणी वावडी महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. या वावडी महोत्सवामध्ये मोठमोठ्या वावड्यांवरती एक संदेश देणारी वाक्ये लिहिली गेलेली आहेत. ते आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकताय. वावडी महोत्सव स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी निमगाव परिसरातून भरपूर मोठ्या प्रमाणात या स्पर्धकांनी गर्दी केलेली पाहावयास मिळते. आज वाऱ्याची गती कमी असल्याकारणाने वावडी उडवण्यासाठी या स्पर्धकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कष्ट घ्यावे लागत आहे. वाऱ्याची गती जर जास्त असेल तर अगदी सहजासहजी या ठिकाणी या वावड्या या आकाशामध्ये भिरभिरतात. परंतु आज वाऱ्याची गती कमी आहे, त्यामुळे वावडी उडवण्यासाठी यांना भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कसरत करावी लागत आहे. हे आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकताय. 2-2, 3-3 या ठिकाणी हे वावडी प्रेमी या ठिकाणी वावडी धरून इकडून तिकडं पळतायत. ती वावडी उडवण्याचा प्रयत्न करतात. आपण पाहतो 65 ग्रुप सिंदूर असं लिहिलेली ही वावडी आहे. या वावडीवरती हा संदेश या ठिकाणी लिहिलेला आहे. होय हिंदूज, होलार गल्ली, अशा अनेक वावड्यांवरती आपण नावे लिहिलेली पाहतोय. काहींवरती संदेश लिहिलेले पाहतोय. काही वावड्या आकाशामध्ये या ठिकाणी भिरभिरताना आपण पाहतोय. तर काही वावड्या ह्या उडवण्यासाठी हे वावडी प्रेमी कसरत करताना आपण या ठिकाणी पाहतोय. वावडी उत्सवामध्ये आपण या ठिकाणी येणाऱ्या स्पर्धकांशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेतले की वावडी कशी बनवतात. तसेच या वावडी उत्सवामधील जे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांमधील विजेता कसा निश्चित केला जातो. चला तर आपण पाहूया की या वावडी प्रेमींकडून या महोत्सवाविषयी थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. काय नाव आपलं? माझं नाव बापू गोरवे. बापू गोरवे. कुठला आहे गाव? निमगाव. किती वर्ष झाला उपक्रम चालू आहे? आमचा तसा 15 वर्ष चालू आहे. 15 वर्ष. कधी नंबर आला का? 7-8 वेळा नंबर आला आपला. काय परंपरा काय याची? या वावडी उत्सवाची या ठिकाणी काय परंपरा आहे? परंपरा काय नाही, नाद ही आहे. नाद आहे. नाद पहिल्यापासून नाद आहे. आजोबापासून नाद आलेला आहे. नाद हा, ही पिढ्याने पिढ्या चालत आलेल्या परंपरा आहे का? हा, नवीन चालत आली? पिढ्याने पिढ्या म्हणजे पूर्वीपासून हा वावडी उत्सव या ठिकाणी चालू आहे. वावडी कशा पद्धतीने बनवली जाते? वावडी येळूच्या सहाय्यकानं बनवली जाते. वेळूच्या बांबून सहाय्यकानं बनवली जाते ती. हो, कमीत कमी आम्हाला जाते वावडी बनवायला. या ठिकाणी काय मंडळ वगैरे असतंय का वैयक्तिक वावडी? मंडळ असते. मंडळ किती मुलं असतात ग्रुपमध्ये? 50, 40, 45. समजा वावडी आता वरती गेले हे आणि अचानक वावळ तुटून गेले तर ते कशा पद्धतीने धरली जाते? पळून जाऊन पळत जाते ती वाऱ्याच्या ह्याच्यावर जशी सापडते. काय गाड्या घेऊन जाते ती. काय त्याचा नंबर कसा काढला जातो? आता नंबर संदेश, वावडीचे वर्तणूक, वावडी दिसते कशी, आवाज वावडीचा, चंग ही देखावपणा त्याच्यावर. उंचीवर वगैरे ह्याचं काय? उंचीत गट आहे. उंचीत गट आहे. हा, जास्तीत जास्त किती उंचीची वावडी या ठिकाणी येते? आता जास्तीत जास्त 24 आहे. हा, या वर्षी किती फुटाचे आले? असं 24 फुटापर्यंत शेवट आहे. 24 फुट. हा, गेल्या वर्षी या ठिकाणी उत्सवामध्ये किती फुटा वावडीचा नंबर आला? 22 फूट चालता. मागच्या 2 दिवसापूर्वी या वावडी बरोबर एक व्हिडिओ काढलेला होता. आता जवळजवळ 1.5 लाखाच्या पुढे लोकांनी यूज केलाय. ह्याच्या अगोदर उडवली? ह्याच्या अगोदर पण उडवली. हे आता लहान मुलांनी सगळ्या हे केलं. हा संदेश दाखवा दे. बाबासाहेबांचा संदेश या ठिकाणी टाकलेला आहे आणि लाईक कमेंट आता जवळजवळ 7,500हून अधिक लोकांनी लाईक केलाय व्हिडिओ. मीच सोडली होती रील त्या 2 दिवसापूर्वी.
आणि यायला लागते ती बोललो होतो पण ते कमी असलं तर काय आता शेवटी निसर्गाचा त्याच्या पुढे आपण काय करू शकत नाही. त्रास तर घ्यावाच लागतोय पण उडत नाहीत मग वावड्या, मोठ्या मोठ्या वावड्या उडत नाहीत. कमी असेल आज उडत नाहीत. तर या ठिकाणी आपण बघतोय की निमगाव मागराजे येथीलच एक वावडी आहे आणि कोलार गल्ली असं या वावडीवरती या ठिकाणी लिहिले आहे. किती फुटाची आहे साहेब वावडी? 9 ते 10 फुटाची वावडी आहे. तर हे गेले 15 वर्ष झालं या वावडी महोत्सवामध्ये सहभाग नोंदवतात आणि बऱ्याच वेळा त्यांनी यामध्ये नंबर या ठिकाणी पटकावलेला आहे. श्री पूर्वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे पाटील, निमगाव.